बांधवांनो, महाराजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की किल्ले वापगावची ज्यावेळेस पडझड सुरू होती, त्यावेळेस त्या पडझडीच्या विरोधात सर्वप्रथम आवाज उठवणारे होते ते डॉक्टर इंद्रकुमार भिशे साहेब. आणि आता डॉक्टर इंद्रकुमार भिशे साहेब आपल्या सोबत आहेत. त्यांच्या आजच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या संदर्भातल्या काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला पहिल्यांदा जयंती राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजचा जो राज्याभिषेक दिन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या राज्याभिषेक दिन सोहळ्याचं तुम्ही वर्णन कसं करा? नमस्कार, मी डॉक्टर इंद्रकुमार भिशे. आजपासून 17 साली म्हणजे 2017 म्हणजे जवळजवळ 8 वर्षापूर्वी या ठिकाणी वाडा पडलेल्या अवस्थेत होता. या ठिकाणी जे बघा, तुम्हाला जर त्यावेळेचं वर्णन करावं वाटलं मला तर इत्यंभूत अशी माहिती देतो की आम्ही ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या असायच्या, कंडम असायचे. या ठिकाणी बरीच प्रेमी गुलजोळपी या ठिकाणी यायची, व्यसन करायची, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी चालायच्या. आणि ही शाळेने तर ही वास्तू त्याची जणू काही व्यवस्था बघण्यासाठीच आंदण घेतली आहे असा करार वजा शब्द यांनी दिलेला होता. इंदोरचे संस्थाने त्यांच्या ताब्यात हा वाडा होता आणि रयत शाळेची मंडळी त्या ठिकाणी इंदोरच्या संस्थानाकडे गेली आणि वाडा आमच्याकडे द्या, आम्ही देखभाल करू आणि आमच्या मुलांची देखील या ठिकाणी सोय होईल, शिक्षण मिळेल त्यांना, अशी त्यांना विनंती केली. परंतु हेच लोक हा वाडा परत सांभाळायला सक्षम राहिले नाहीत. या ठिकाणी बरीच अनधिकृत चालायची. हा झाला भाग एक. आणि दुसरा की इमारती ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेने या ठिकाणी बांधल्या होत्या, त्या इमारती दुर्दशा झाली होती, पडझड झाली होती. म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने पाठीमागे जे ठिकाणी उकरलेला आहे माती, या ठिकाणी 2017 साली त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या इमारतीला लागणारा पाया तो जवळजवळ 5 फूट खाली माती उकरलेली होती. आणि ती उकरलेली माती म्हणजे या ठिकाणी मौल्यवान वस्तू होत्या, होळकरांच्या काळातल्या मौल्यवान ठिकाणी हांडे, नाण्याच्या घागरी बिगरी, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये मिळतात अशी त्या ठिकाणी त्यावेळेस आम्हाला माहिती होती. आणि असं चाललेलं असताना हे अनधिकृत परवानगी रयत शिक्षण संस्थेने कशी दिली, आम्ही या ठिकाणी चौकशी केली असता ते म्हणले आम्हाला वरून परवानगी आली. मुख्याध्यापक त्या वेळी वाळून सर होते, ते म्हणले आम्हाला वरून परवानगी आली, त्यामुळे आम्ही हे पाडणारच आणि बांधणारच. धनंजय भागवत या ठिकाणी